जीवन एक रंगमंच आहे आणि आपण सगळेजण त्याच्यामध्ये किरदार आहोत. पण मी स्वतःचा किरदार स्वतःच लिहिणार आहे. वाह चुटकी, खरंच तू तर खरंच कमाल करतेस. बरोबर बोललास तू राहुल. नेहा यार, तुझ्याशिवाय तर आमचं नाटक अर्धवट आहे. तू जे करतेस ना ते आणखीन कोणीच नाही करू शकत. असंच पूर्ण कॉलेज तुझं फॅन नाहीये. हो, आता बस पण करा दोघे जण. तुम्हा दोघांना माहित आहे ना, मला माझी तारीफ ऐकायला आवडत नाही ते. ही गोष्ट आहे नेहाची, जी मुंबईच्या एका कॉलेजमध्ये शिकते. कॉलेज बरोबर ती कॉलेजच्या नाटकांमध्ये सुद्धा भाग घ्यायची. कॉलेजच्या फर्स्ट इयर मध्ये असा नाटक करणारी नेहा आता खरोखरच एक खूप मोठी अभिनेत्री बनायची इच्छुक होती. तिच्या अभिनयामध्ये खरेपण होतं, दर्द होतं, हसू होतं आणि सगळ्यात मोठी गोष्ट तिच्यामध्ये जुनून होता. म्हणून तिच्या कॉलेजमध्ये प्रत्येक जण तिचा फॅन होता आणि लवकरच पूर्ण जग तिचं फॅन बनणार होतं. अरे चुटकी, ऐकलं आहे कास्टिंग डायरेक्टर कॉलेजमध्ये आला आहे. कॉलेज ड्रामा बघणार आहे. खरंच? कोण आहे तो? नाव तर काही शेखर वर्मा आहे. ऐकलंय नवीन फिल्मसाठी नवीन चेहरे शोधत आहे. ही तर माझ्यासाठी एक संधी असेल. मी यावेळेस काहीतरी असं करेल की कोणीच नाही विसरणार. त्या दिवसापासून नेहा दिवस रात्र मेहनत करायला लागली. तिची रिहर्सल्स सूर्योदयाच्या पहिला सुरू व्हायची आणि चंद्राबरोबरच संपायची. तिची खोली संवादांच्या गुंजेने भरलेलं होतं. तू माझाच हिस्सा आहेस, माझंच रक्त आहेस, तुला कसं विसरेन. दररोज तुझा चेहरा माझ्या डोळ्यांच्या समोर फिरतो. मी जिवंत आहे कारण मी तुला शोधलंय. वाह, काय बात आहे. तू तर कमालच केलीस. मी माझ्या नवीन फिल्मासाठी अशीच एक हिरोईन बघत होतो आणि मी हे आरामात बोलू शकतो की तूच आहेस ती. खरंच? थँक्यू सर, थँक्यू सो मच. शेवटी नेहाने जे विचार केला होता ते तिने करून दाखवलं. ती ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाली होती. पण ते बोलतात ना, कधी कधी आपण जे विचार करतो होतं एकदम त्याचं उलटं. असंच काहीतरी नेहा बरोबर पण झालं. एक दिवस खूप उशिराने कॉलेजकडून परत येताना नेहाचा ऍक्सिडेंट झाला, ज्यामुळे ती आता कायमची अपाहिज झाली. मला वाईट वाटतं आहे, पण नेहा तुझा उजवा पाय कायमसाठी कमजोर झाला आहे. आता तू पहिल्यासारखं चालू नाही शकत. काय याचा अर्थ? डान्स, मंच, पळणं सगळं संपलं? चुटकी, तू शांत होऊन जा. मला माहिती आहे हे सोपं नाही आहे, पण नाही राहुल, तू नाही समजू शकणार. तुला काय समजेल मंच काय आहे माझ्यासाठी? ते माझं जीवन होतं. आता मी फक्त बोज आहे. सगळं संपलंय आता, सगळं संपलं. ज्याची भीती होती तेच झालं. ऍक्सिडेंटमध्ये नेहाने फक्त स्वतःचे पाय नाही गमावले होते, पण तिला त्या फिल्ममधून पण काढलं गेलं होतं. एका झटक्यामध्ये नेहाचं सगळं काही गमावलं होतं. आता ती घरामध्ये राहायची आणि दुसऱ्यांची मिळणं पण तिला नाही आवडायचं. तिला आता अभिनय करणाऱ्या प्रत्येक मुलीशी ईर्ष्या व्हायला लागली होती. ही पण तेच करत आहे जे मी करणार होते. पण आता मी काय करू? मी फक्त या घरामध्ये पडून रडत आहे. का झालं माझ्या बरोबर हे सगळं? काय माझ्या स्वप्नांची काहीच किंमत नव्हती? नेहाने स्वतःला घरामध्ये बंद केलं होतं, पण तिच्या मित्रांना हे सगळं बघवत नव्हतं. ज्यामुळे राहुल एक दिवस नेहाला भेटण्यासाठी तिच्या घरी जातो. अरे नेहा, हे सगळं काय आहे? तू तर स्वतःला कमऱ्यात बंद करून ठेवलं आहेस. नाही, तू चल माझ्यासोबत. आज शहरात आर्ट एक्झिबिशन आहे. आपण तिकडे जाऊयात. याच्याने तुझं मन थोडंसं फ्रेश होईल. राहुलच्या बोलण्याने नेहा त्याच्या बरोबर गेली आणि जे तिनं बघितलं त्याने तिचा नजरिया बदलला. नेहा व्हीलचेअरमध्ये बसून हैराणीने सगळ्यांना बघत आहे. एक कोना जिथे लोक जमा झाले आहेत. राहुल तिला तिथे घेऊन जातो. इतकी गर्दी कशासाठी आहे? एक चित्रकार आहेत, खूप खास. त्यांचे चित्र सगळ्यांना शॉक करून देतात. अच्छा. राहुलचं बोलणं ऐकून नेहा त्याच्या बरोबर त्या गर्दीमध्ये पुढे जाते. तो चित्रकार चित्र बनवत होता आणि चित्र बनताना बघून नेहा अचंबित होते. हा तर आपल्या पायांनी पेंट करत आहे. हा, त्याचे दोघी हात एका दुर्घटनेत तुटून गेले होते, पण त्यांनी हार नाही मानली. आणि तू एक ऍक्सिडेंटने घाबरून गेलीस. खरं सांगू तर माझी मैत्रीण चुटकी अशी नव्हती. बरोबर बोललास तू राहुल. मी खुळी आहे जी मी आपल्या पायांमुळे रडत आहे. ऍक्सिडेंटने माझ्याकडून माझे पाय घेतले आहेत, पण माझी कला थोडी घेतलीये, तर मी का रडत बसू? नाही, आता खूप
खूप झालंय. मी पुन्हा आपले स्वप्न पूर्ण करणार आहे, हे ठरलं तर. प्रदर्शनीमधून परत येताना नेहाचं जीवन जसं अचानकच बदललं होतं. नेहाने पहिली वेळा आपल्या त्रासला एका नवीन नजरियेने बघितलं होतं. मी मंचवर पुन्हा नाही गेले तर काय झालं? मी कुणा दुसऱ्याच्या स्वप्नांना मंच देईन. राहुल, मी विचार केलाय. मी आपल्या ऍक्टिंगच्या दुनियेशी परत जोडणार आहे, पण ह्या वेळेस एका वेगळ्या पद्धतीने. म्हणजे तू परत ऑडिशन द्यायला चालली आहेस? नाही, आता मी दुसऱ्यांना मंचवर घेऊन येणार आहे. मी एक अभिनय कार्यशाळा सुरू करणार आहे, जिथे मी लोकांना अभिनय शिकवणार आहे. आणि माझा पहिला बॅच असणार आहे माझ्या कॉलेजचा थिएटर ग्रुप, म्हणजे तू आणि आपले मित्र. यार, तू तर कमालच करतेयस. मी तर यासाठी तुझी खूप मदत करेल, आणि आपला ग्रुप सुद्धा. नेहा आणि राहुलने मिळून एक छोटासा हॉल भाड्यावर घेतला आणि तिथूनच सुरुवात झाली नेहा अभिनय शाळा. अभिनयचा अर्थ फक्त संवाद साधणं नसतं, हा एक एहसास आहे. तुम्ही जेव्हा मंचावर उभे असता तेव्हा तुम्ही फक्त स्वतःला नाही, पण त्या किरदाराला जगता. पण किरदार जगण्यासाठी भीती नसायला हवी. मला तर मंचवर चढताना चक्कर यायला लागते, म्हणून मी बॅकस्टेजच करते. पण जर काय तू असाच विचार करत राहशील तर तू कधीच मोठी अभिनेत्री नाही होऊ शकणार. हे बघ, मला माहित आहे की तुझं स्वप्न काय आहे, आणि जर का तुला ते स्वप्न पूर्ण करायचं आहे तर तुला कॅरेक्टरला जगायला सुरुवात करायला हवी. ह्यामध्ये मी तुझी मदत करणार आहे. भाई वा. नेहाची अभिनय शाळा खूप चांगल्यापैकी चालायला लागली होती. दिवस गेले, आठवडे गेले, आणि मग शेवटी शोचा दिवस आला. नेहाचा हा पहिला निर्देशन होता, म्हणून ती थोडी घाबरलेली होती. पण जसंच नाटक सुरू झाला ते बघून लोकांच्या टाळ्या वाजायला लागल्या. लोकांचा इतका चांगला रिॲक्शन बघून नेहा खूप खुश झाली, आणि शेवटी नाटकाचा अंत झाला आणि सगळ्यांनी नेहासाठी उभं राहून टाळ्या वाजवल्या. आणि नेहा मंचावर येऊन आपल्या मनाचं बोलते. मी कधी विचार करायचे की मी हा मंच गमावलाय, पण आज समजलं की मंच फक्त प्रकाश नाही, पण विश्वास असतो. अभिनेत्रींच्या गर्दीमध्ये नाही, पण ह्या सगळ्यांबरोबर इथे राहून आपलं स्वप्न जगत आहे. आणि शेवटी नेहाचं स्वप्न खरोखर झालं. ती एक प्रसिद्ध अभिनेत्री नाही झाली ज्याचं स्वप्न तिने कॉलेजमध्ये बघितलं होतं, पण आज जेव्हा नेहाचं नाव काढतात तर ते बोलतात की ती एक खूप छान निर्देशक आहे, जिचा नाटक जीवनाला एक नवीन दिशा देतो.